जय महाराष्ट्र मित्रांनो, इंडिगो एअरलाइन्स तर्फे लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तुम्ही इथून डायरेक्ट जॉब सर्च करू शकता किंवा भरपूर मोठ्या प्रमाणात इथे भरती चालू आहे त्याची माहिती तुम्हाला देणार आणि भरपूर सारे बेनिफिट सुद्धा आहे। तुम्ही इथे बघू शकता तुमची एक लाईफस्टाईल भारी होणार आहे। मग राहणं खाणं फिरणं हे सगळे बेनिफिट तुम्हाला या जॉबमध्ये मिळणार आहे। त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर इंस्टाग्रामवर अनेकांचे रील सुद्धा बघितले असेल जिथे त्यांना फिरायला मिळतं, राहायला मिळतं, खायला मिळतं, असे अनेक सारे बेनिफिट सुद्धा आहे। आणि त्यातल्या त्यात जर आपण यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर आलो, जसं की तुम्ही ते वाचू शकता jobs.goindigo.in यांची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि भरपूर सारे जॉब्स आहे जे की आपण कॅटेगरीनुसार सुद्धा बघू शकतोय। जसं की ह्यूमन रिसोर्स जॉब आहे, फ्लाइट ऑपरेशन आहे, कार्गो जॉब्स आहे, कॉर्पोरेट अफेअर्स जॉब्स आहे, लीगल जॉब्स आहे, नेटवर्क प्लॅनिंगचे आहे। त्याच्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर फायनान्स रिलेटेड जॉब आहे, गव्हर्नमेंट रिस्क अँड कॉर्पोरेट जॉब्स या रिलेटेड आहे, डिजिटल आहे, कस्टमर सपोर्ट कस्टमर एक्सपिरियन्सचा जॉब आहे, ॲडमिनिस्ट्रेशनचा जॉब आहे, ॲडमिनचा जॉब आहे, सेल्समध्ये जॉब आहे, असे अनेक सारे जॉब्स आहे। पण त्यातले त्यात जे महाराष्ट्रामध्ये आणि अगदी सोपे आहे, 12वी पासवर तुम्ही अप्लाय करू शकताय। अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे त्याची माहिती देतोय। जसं की इथे वाचू शकतात अनेक साऱ्या वॅकन्सीज आहे आणि त्यातल्या त्यात कॅबिन अटेंडंट ग्रेड ट्रेनी 2024 साठी पण भरती करणं सुरू झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये कुठल्या ठिकाणी हे डायरेक्ट इंटरव्ह्यू होणार आहे त्याची सुद्धा माहिती मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा। नवीन नवीन जॉब अपडेट करिअर गायडन्स तुम्हाला देतोय। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, इंडिगो एअरलाइन्स बद्दल तुम्ही ऐकूनच असाल, याचे बेनिफिट पण मी तुम्हाला सांगितले आहे। आता तुमचं शिक्षण काय झालंय म्हणजे HR रिलेटेड तुम्हाला जॉब पाहिजे आहे तर जस्ट तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर त्या रिलेटेड तुम्हाला इथे वॅकन्सी दिसून जातील। काही वॅकन्सी चालू आहे, काही वॅकन्सी ॲड होत जातात, पण त्यातल्या त्यात एक सोपी वॅकन्सी मी तुम्हाला सांगणार आहे। जसं की तुम्ही ते बघू शकता सध्या कॅबिन अटेंडंट ग्रेड ट्रेनी 2024 यासाठी भरती सुरू झालेली आहे आणि तुम्ही ते बघू शकतात अनेक ठिकाणी ॲड्रेस येतात। त्याचं डिटेल्स तुम्हाला सांगून देतो। जसं की या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय तर 17 मे 2024 पर्यंत ॲप्लिकेशन चालू आहे आणि वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे। म्हणजे पुण्यामध्ये पण इंटरव्ह्यू आहे, मग तिथे तुम्ही जाऊ शकताय। मुंबईमध्ये इंटरव्ह्यू आहे, महाराष्ट्रामधून तुम्ही असाल तर या दोन ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकताय। डायरेक्ट इंटरव्ह्यू असणार आहे। आता हा जो जॉब आहे कॅबिन अटेंडंटचा हा लेडीजसाठी आहे आणि जर तुम्ही जेंट्स असाल मेल असाल तर तुमच्यासाठी पण इथे वॅकन्सी आहे, त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे। ओके, तर सगळ्यात आधी लेडीजसाठी जी वॅकन्सी आहे तर तुम्ही ते बघू शकतात एलिजिबिलिटी क्रायटेरिया फिमेल इंडियन दिलेला आहे। त्यानंतर तुमचा वय 18 ते 27 पाहिजे। त्यानंतर तुमच्याकडे इथे पासपोर्ट पाहिजे। आता अनेक जण म्हणतील आमच्याकडे पासपोर्ट नाही आहे, तर आजच तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर पासपोर्टसाठी अप्लाय करून द्या। 15-20 दिवसामध्ये तुमचा पासपोर्ट इथे येऊन जाईल, महिनाभर लागतो, पण त्यामध्ये जर तुम्ही सांगितलं की मी अप्लाय केलेलं आहे तरी तुम्ही इथे ॲप्लिकेबल होतात। जर तुम्ही पासपोर्टसाठी अप्लाय केलंच नसेल मग तुम्हाला इथे ॲप्लिकेशन धरलं जात नाही, एलिजिबल धरलं जात नाही। त्यामुळे ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची। त्यानंतर शिक्षण काय पाहिजे तर फक्त तुमचं 12वी पास झालं आहे तुम्ही अप्लाय करू शकताय। कम्युनिकेशन स्किल तुमचं चांगलं पाहिजे, म्हणजे हिंदी आणि इंग्लिश तुम्हाला बोलता आलं पाहिजे। हाईट किती पाहिजे तर त्याचा रेशो पण इथे तुम्हाला दिलेला आहे। त्यानंतर तुमची एक चांगली पर्सनॅलिटी पाहिजे आणि तुमच्या शरीरावर टॅटू असा विजिबल नको आहे जो की युनिफॉर्ममधून दिसला पाहिजे। बाकी इथे दुसरा काही क्रायटेरिया नाही, इझिली तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। म्हणजे तुमची पर्सनॅलिटी प्लस 12वी पास आणि 18 ते 27 वय आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात। मग अप्लाय नाव यावर क्लिक करून आपण अप्लाय करू शकतोय। आता याचे इंटरव्ह्यू कुठे होणार आहे तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर मित्रांनो, जसं की तुम्ही ते बघू शकता 3 तारखेला उत्तराखंडमध्ये आहे, तसंच तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे। मग मुंबईमध्ये कधी आहे तर बघा इव्हेंट 7 म्हणून 6 तारखेला म्हणजे 6 जूनला 9 ते 12 मध्ये हॉटेल रेसिडेन्सी हा जो ॲड्रेस आहे या ठिकाणी इंटरव्ह्यू होणार आहे। प्लस तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे, इतर ठिकाणी तुम्ही जात असाल तरी चांगलंच आहे, नसेल जात तर पुन्हा खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा पुणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला इथे दिसून जाईल। मग 13 जूनला तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊ शकताय। हॉटेलचं नाव तुम्हाला इथे दिसून जाईल, या ठिकाणी जा। 13 जूनला पुन्हा मुंबईमध्ये सुद्धा इंटरव्ह्यू आहे, पुन्हा मुंबईमध्ये तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकताय। तर अशा प्रकारे 6 जून 13 जूनला महाराष्ट्रामध्ये इंटरव्ह्यू असणार आहे। तुम्ही फिमेल असाल, एलिजिबल असाल तर नक्की तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकताय आणि तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर डायरेक्ट तुम्ही या वेबसाईटवरून सुद्धा अप्लाय करू शकताय आणि त्यानंतर इंटरव्ह्यूला तर तुम्हाला जावं लागणारच आहे। ओके,
आता जे मेल आहे जे कमेंट करतील तर त्यांच्यासाठी पण बघा कार्गो जॉब्स आहे. ज्यांना माहीत नसेल कार्गो ऑपरेशन काय असतात, थोडक्यात जे पार्सल्स वगैरे असतात तुम्ही बघितलं असेल इथे बघा कार्गो ऑपरेशनची तुम्हाला माहिती दिसून जाईल. वेगवेगळे पार्सल एका देशातून दुसऱ्या देशात जात असतात. मग ती जी प्रोसेस आहे त्यासाठी अनेक जण काम करतात. जस्ट तुम्ही गुगल जरी केलं तर बघा द हब ऑफ द एअर कार्गो सप्लाय चेन, थोडक्यात जे वेगवेगळे पार्सल्स वगैरे ते इकडून तिकडे ने आण करण्यासाठी जे लोक काम करतात, 100पेक्षा जास्त लोक प्रत्येक याच्यावर काम करत असतात. तर त्याच प्रकारचं इथे तुमचं काम असणार आहे जिथे तुम्ही अप्लाय करू शकताय. ओके, मग महाराष्ट्रामध्ये मुंबई जे एअरपोर्ट आहे त्या ठिकाणी तुम्ही काम करू शकताय. इथे बघा इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे, सोपं आहे. जस्ट तुमचं 12वी झालं आहे, ग्रॅज्युएशन झालं आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे, पर्सनॅलिटी चांगली पाहिजे, बाकी सगळी माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. प्लस तुम्ही पुण्यासाठी जरी अप्लाय करताय तर पुण्यासाठी पण बघा इथे दिलेलं आहे, पुण्यासाठी पण तुम्ही कार्गो ऑपरेशनच्या जॉबला अप्लाय करू शकताय. आणि त्यातल्या त्यात अजून एक सोपा जॉब तुम्हाला पाहिजे असेल जो की महाराष्ट्रामध्ये नाही आहे पण गुरगावला आहे, इथे पण तुम्ही कस्टमर एक्सपिरियन्ससाठी अप्लाय करू शकताय. जसं की कस्टमर केअर असतं त्या प्रकारचंच काम असणार आहे. जसं की रिस्पॉन्ड करायचे कस्टमरचे जे आपण कंप्लेंट्स आहे, क्वेरीज आहे, व्हाया ईमेल आणि कॉलवरून आणि ईमेलवरून तुम्हाला रिप्लाय करायचं आहे, एवढंच तुमचं काम असणार आहे. ओके, तर 3 प्रकारच्या वॅकन्सी सांगितल्या. एक तर कस्टमर एक्सपिरियन्स, मेल असाल तर तुम्ही इथे पण अप्लाय करू शकताय कार्गो ऑपरेशन्समध्ये, आणि फिमेल असाल तर बिंदास तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यू देऊ शकताय. तर जबरदस्त वॅकन्सी आहे. या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे कुठलंही नॉलेज असेल यापैकी तर इथे पण तुम्ही अप्लाय करू शकता. जसं की सेल्स आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे पण तुम्हाला दिसून जाईल, इथून पण तुम्ही अप्लाय करू शकताय. तर जबरदस्त आणि डेली अपडेट तुम्हाला देतोय. जॉब पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेगवेगळे अपडेट माहिती तुम्हाला पुरवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.